छगन भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नाला जरांगे पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे। नगरच्या ओबीसी महाएल्गार सभेतून छगन भुजबळ यांनी जे प्रश्न मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जरांगे पाटला संदर्भामध्ये उपस्थित केले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जरांगे पाटलांनी दिलेली आहेत। आपण या व्हिडिओमध्ये सिक्वेन्सनं भुजबळ यांचे प्रश्न त्या लगेच जरांगे पाटलांचं उत्तर। काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला हा अध्यादेश आला बघा, हा अध्यादेश आला। लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला। कारण तुला 16 तारखेला भेट म्हणा मला, मग तुला कळण मराठ्यांना काय भेटले, तुला अध्यादेश अधिसूचना काय असते, 2001च्या कायद्यात दुरुस्ती काय असते, त्याच्यासाठी काय करायला लागतं, विधानसभा कधी बोलावी लागते, तिन्ही कायदेमंडळाचा अध्यादेश कधी घ्यायला लागतो, राज्यपालांच्या सह्या कधी घ्यायला लागतात, राजपत्रित अधिसूचना कशासाठी काढावी लागते, कोणत्या कायद्यात दुरुस्ती करायची असल्यावर करावं लागतं, ते तुम्हाला 16ला भेट मग तुला कळण मराठ्यांनी काय केलं आणि मराठी काय जिंकून आले तर गुलाल कशासाठी उधळला तुला 16ला कळत। आज 4 दिवस झाले या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे। डीजे वाजवला जातो रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत। जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते। आपण जिंकलो, आम्हाला मिळाला, कोणीच देत नाही तुला दिलं असं। ओबीसींना नाही, ओबीसी आमच्या सोबत येते, आमच्या सोबत नाचते, उड्या मारते, त्यांना वाटतं मराठ्यांचं कल्याण व्हावं। ओबीसीच्या नावावर तो दुकान खपू नको, तो जास्तीन एखादी शिवर पेन्शन घेऊ नको, लय गप झोप। पण याने नुसतं सांगितलं का उपोषण ताबडतोब धावपळ सुरू आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्येच द्या। हे डोकं नाही तुला, म्हणूनच तो गोरगरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला। तुला अधिसूचना वाचता येते कधी? मराठ्यांनी ओबीसीला सुद्धा त्याचा लाभ द्या असं सांगितलंय। त्या दिवशी त्यांनी मागणी केली, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तरी ओबीसीला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ह्या मराठा समाजाला द्यायच्या। आणखीन ओबीसी बांधवांनी शाने व्हा, हुशार व्हा, तो 100% ओबीसीचा गेम वाजविणार आहे, 100%। गोर गरिबांना जर सवलती मिळत असतील सगळ्यांनाच देऊन टाका, फक्त मराठा समाजाला का? 25 जानेवारीला मागणी ज्या दिवशी केली त्या दिवशी GR निघतो। ट्रक भरून तुला एकट्याला, सर्वांना कोणाला नाही, तुला नाही काय कमी पडलं का तुला? आणखी ते मग खातो ना 45 वर्षापासून, सगळ्यांना द्या, कोण नाही म्हणलं, दे तुला कोण द्यायचं तुला घे आणखी। तू थांब रे, आम्हाला मध्ये येऊन दे, ओबीसींनाच आम्ही धक्का तर लागूनच देत नाही, त्यांच्या आरक्षणाला तुला लोटतोच बाहेर, थांबतो। मी या सगळ्या नवी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपले आपापसात त्यांचा वाटोळा करायचा गेला आता, त्यांना भाकरी अन्न पाण्याला नाही राहून द्यायचं। मराठी ते नाही गेल्यावर त्यांनी काय खायचं? म्हणजे इतक्या खालच्या विचाराचा माणूस हे ओबीसीला कलंक, म्हणून तो असं किती लोक होते, त्याचं कारणच आहे। पण आम्हाला एक न्याय, त्यांच्या 3-3 वाजता जाहीर सभा, रात्री 2 वाजता जाहीर सभा, काय कारवाई केली? कुठल्या पोलिसांनी कारवाई केली? गावागावामध्ये दरी पडते आहे, आम्ही करतो, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो, आम्ही सांगतो आमचं आरक्षण कमी करू नका, त्यांना आरक्षण वेगळं द्या। त्यांनी तुला आता ओळखून घेतलं, तू राजकारणी, तू वाद लावणार आहे मराठा आणि ओबीसींना तर खाऊ देतच नाही, तू थांबा, आम्हाला आत येऊन दे, ओबीसींना आम्ही ठेवतो पण तुला होस्टेतच बाहेर। काय तर काय हे होतं ना आपलं, काय ते बजेट होतं, काय गंमत, एवढा मोठा जोक कधी झालाच नव्हता। उपोषणवाले साहेब म्हणतात बजेट मधून आम्हाला आरक्षण मिळालं तर बघा, मला वाईट वाटत, मला कीव येते मराठा समाजाच्या नेत्यांची, मराठा समाजातील विचारवंतांची। अरे हा कसा तुमचा नेता? तो म्हणतो बजेट मधून आरक्षण देता येतं का बघा, आणि कोणी बोलायला तयार नाही। तो हे बी जोक बघितला नसेल मग कधी, तुला 40 वर्षापासून आत येऊन देणार नाही, तो हा किती जोक मोठा केलाय मग, आम्ही घुसलोत का नाही राहत? तो हे आता लक्षात आलास,
बजेटमध्ये का मागणी केली? आणि आता तो हा उपोषण करता म्हणतो अख्खं मंडल आयोगच त्याला चॅलेंज करून संपवून टाकणार. बघा आता किती हुशार. अरे लेको, मग त्या मंडल आयोगामध्येच ओबीसीचं आरक्षण आहे ना. अरे ते संपलं का मग हे पण जाईल. मग हे कशासाठी मागतो तू? काय हुशार. काही मागतोय काही लोक आता झालं परत उपोषण. कसं उपोषण? तेच ओबीसी बांधवांना सांगतो मी, याला शहाणा करा आणखीन तरी. आम्हाला संपवायचं नाहीये ते आरक्षण, आणि त्याला माहिती आहे मंडल कमिशन संपतोय म्हणून, आरक्षण संपतोय म्हणून. त्याला समजून सांगा. आम्ही 3दा त्यांनी आतापर्यंत मराठ्यांचं वाटोळं केलं. आता या आद्य देशाला पडद्याच्या पाठीमागं राहून तो चॅलेंज करायला लावणार. आता जर आद्य देशाला काय झालं तर मंडल कमिशन ओढालाच म्हणून समज, आणि तो आहे त्यामुळे ओबीसीचं वाटोळं तो आहे मुळे होणार, आमच्यामुळे. आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. 16 नोव्हेंबरला. आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो. लात मारण्याची मला गरज नाही. मग मला काय करायचं? मंत्री राजीनामा दे, नाही ते समुद्रात उडी आण. मला करायचं काय? तू राजीनामा दे, नाही तर नको देऊ. तुझ्यासारखा ओबीसीना मूर्खात काढणारा माणूस त्या पुढे तलावर कधीच जन्माला नसेल. म्हणून तू ओबीसीना तुला ओळखलंय, तुला साईडला केलंय सगळ्यांनी, पण तुला कळा नाही. दिलभर के लिए दिलदार है हम, दिलभर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. त्याला एवढं बी कळत नाही का मंत्री राहिलाय, गुलाल कशाचा उधळलाय काय? तो आता माग पडद्या मागून तो चॅलेंज करायला लावलाय ना. नुसतं आद्य देश कॅन्सल होऊन दे, तो मंडल कमिशनच चॅलेंज करतो. मग कळण तुला मागचं दार पुढचं दार कसलं असतं.